नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत अर्थातच महत्त्वाच्या लोकसभेसंदर्भातल्या बातम्या। लोकसभेचा महासंग्राम मधून राज्यात एकूण 5 वाजेपर्यंत 53.51% मतदान, वर्ध्यात सर्वाधिक 56.66% मतदान, तर हिंगोली सगळ्यात कमी 52% मतदान, नांदेडमध्ये 52.47% मतदानाची नोंद। नवनीत राणांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी नागरिकांनी पैसे वाटल्याचा व्हिडिओ रोहित पवारांकडून ट्विट। पैसे देऊन सभेला आणणाऱ्या गरिबांच्या पैशातनंही भाजपले कमिशन खातात, रोहित पवारांचं ट्विट। सभेमध्ये पाणी वाटणाऱ्या महिलांना मजुरी म्हणून पैसे दिले, आमदार रोहित पवारांच्या आरोपावर रवी राणा यांचं स्पष्टीकरण। शिवसेनेला बाजूला कसं करायचं, दिल्लीत बैठक झाली होती। पुरंदरच्या सभेत धनंजय मुंडेंचा गोप्यस्फोट। 2017ला कुठे आणि कशी बैठक झाली हे व्हिडिओसहित सांगू शकतो धनंजय मुंडेंचा दावा। पुलोचं सरकार स्थापन केलं त्याला संस्कार म्हणायचे का, मंत्री धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा। अजित पवारांनी केली ती गद्दारी आहे का, असाही केला सवाल। धनंजय मुंडे यांनी 2017 मधील बैठकीचे पुरावे द्यावेत, सुप्रिया सुळेंचं धनंजय मुंडेंना आव्हान। राष्ट्रवादीच्या 53 आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता असा दावा अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा करण्यात आला। 53 आमदारांच्या सहीचा कागद एकदा तरी मी दाखवणारच, धनंजय मुंडेंचं विधान। म्हाताराला एक खडूस आहे, तिजोरीची किल्ली कमरेला लावून फिरते। दादांच्या लक्षात आलं की आता हे म्हातारं काय किल्ली देत नाही। सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांसह अजित पवार यांनाही टोला। हे सगळे पाकिट मार आहेत, खोतांना आमचं म्हणणं पटलंय, यांनीच पवारांचं पाकिट मारलं, आमचं घड्याळही चोरलं, जितेंद्र आव्हाडांचा टोला।